नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे. आम्ही जातोय स्वामी समर्थ मठामध्ये. स्वामी समर्थ महाराजांचा ज्या दिवशी प्रकट दिन होता, सो त्या प्रकट दिनाच्या दिवशी आम्ही स्वामी मठामध्ये जातो आहे विथ फॅमिली. व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला आहे मित्रांनो, कारण की खूप हेक्टिक शेड्यूल होतं, बिझी शेड्यूल होतं, त्याच्यामुळे नाही जमलं. सो आज व्हिडिओ मी टाकतो आहे आणि तुम्ही बघा स्वामीमय वातावरण कसं आहे, भक्तिमय वातावरण कसं आहे. सो तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आपण आपली गाडी धुतोय. मी सर्वात पहिले गाडी धुवून झाल्यावर प्रवास स्वामी समर्थ मठाकडे. मित्रांनो, फायनली स्वामी समर्थ मठामध्ये पोचलेलो आहे. हा मठ प्रामुख्याने खूप छान आहे, मन प्रसन्न करणार आहे. तुम्ही बघू शकता भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे. आतमध्ये स्वामी महाराज विराजमान आहेत. स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आम्हाला हा योग घडवून आणता आला की विथ फॅमिली मी या मठात आलो. स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं, प्रसाद ग्रहण केला आणि त्यासोबत थोडंफार अन्नदानाचाही योग आम्हाला भेटला. स्वामी अन्नदानसुद्धा केलेलं आहे मित्रांनो. स्वामी समर्थ
श्री राम जय जय राम 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 श्री राम तो मित्रमंडळी, आता आम्ही बसलोय पंक्तीमध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी, स्वामींचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी बसलेलो आहोत. आणि तुम्ही विचार नाही करू शकत की ह्या प्रसादाची चव अप्रतिम असते. म्हणजे घरच्या जेवणाला ही चव येणार नाही. कुठल्याही मंदिरात तुम्ही जा मित्रांनो, जो प्रसाद तुम्हाला ग्रहण करायला भेटतो त्याची चवच निराळी असते. आणि आज बघा, आमच्या नशिबी पावभाजी होती प्रसादामध्ये. आम्ही जिलेबी दिली होती, ती जिलेबीसुद्धा यांनी दिली. भक्तिमय वातावरणात प्रसादाचा आस्वाद घेत आम्ही प्रसाद ग्रहण केला मित्रांनो. प्रसाद ग्रहण करून मित्रांनो खूप छान वाटलं. आणि योगायोग असा घडला की तिथे भाजी संपली होती. सो मित्रांनो, आयुष्यामध्ये 19-20 होत असतंच. सो मी मग तुरंत किचनकडे गेलो. स्वामी महाराजांच्या मठाची देखभाल हे शहा महाराज तुम्हाला व्हिडिओ दिसतात ते बघतात. दिवस रात्र ही त्यांची मेहनत आहे. त्यांच्या मेहनतीतून हा स्वामी मठ उभा राहिलेला आहे. एवढं मोठं विश्व उभं राहिलेलं आहे. आणि आतमध्ये स्वामी महाराज विराजमान आहेत. मित्रांनो, हा किचन एरिया. भाजी संपली होती म्हणून आचार्य महाराज जे आहेत ते बेसन टाकत होते. सो त्यांना थोडीफार मी मदत केली आणि इथे मी माझा ब्लॉग एंड करतो.